राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळे जिल्हा दौरा असल्यानं प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीनं फडणवीसांच्या आगमनापूर्वीच भल्या सकाळी पोलीस प्रशासनाने मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं। शहरातील विविध भागातून विविध पोलीस स्टेशनमध्ये सकाळच्या सुमारास शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत खबरदारी बाळगली। तर देवेंद्र फडणवीस यांना केवळ मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन द्यायचं होतं, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक भानुदास बगदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर दिली। आज सकाळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे आम्ही 3 कार्यकर्त्यांना आज नजरबंद करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यामध्ये येत आहेत। धुळे म्हणजे दोंडाच्याला येतात ते, पण मराठा समाजाच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी नजरबंद करण्यात आलेलं आहे। वास्तविक आमचा तसा काही प्रोग्राम नव्हता, उलट आम्हाला त्यांना निवेदन देण्याची इच्छा होती आणि सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार होतो। पण पोलीस प्रशासनाला गृह खात्याकडून प्रचंड दबाव आला आणि आम्हाला कार्यकर्त्यांना ठिकठिकाणून या ठिकाणी अटक करण्यात आली। प्रत्येक पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक सत्र चालू आहे। धुळे शहरला सुरुवातीला आम्हाला 3 पहाटे 6 वाजता या ठिकाणी अटक करण्यात आली। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।